दंडवत हो. डोमेग्राम लीळेंच्या आजच्या 12व्या सत्रामध्ये आपण घेत आहोत उत्तरार्ध 155 क्रमांकाची लीळा शिंपे भोजन अपराधे आऊ दवडणे. शिंपे म्हणजे शिंपी, भोजन अपराधे म्हणजे त्यांना भोजन दिल्यामुळे आऊसांना दवडलेलं म्हणजे मठाच्या बाहेर काढलेला आहे. डोमेग्रामची राजमठाची लीळा आहे. एक दिवशी गोसाव्यांशी उद्याचा पूजावसरू झाला. आमच्या स्वामींना सकाळचा पूजावसर संपन्न झालेला आहे. मग स्वामी म्हणतात, वानर्या तुम्हा अंगी शिवावी असे जी जी आणि व्यापारू असे जी. स्वामी त्यांना म्हणतात की तुम्हाला अंगी शिवायची आहे, म्हणजे हा कपडा आहे आणि या कपड्याची आमच्यासाठी तुम्हाला अंगी शिवायला जायचं आहे, म्हणजे सदरा, आणि तो सदरा तुम्ही शिवून आणा. यावर भटोबास म्हणतात, ठीक आहे मी ते शिवून आणतो, परंतु मला दुसरा पण एक व्यापार आहे, त्यासाठी मला थोडं दूर जावं लागणार आहे, तर मग मी कसं करू ते स्वामींना विचारतात. आता तिथे त्यांनी टाळण्यावाचक ते सांगितलं नाही की मला हे आज जमणार नाही कारण आज मला काम आहे दुसरं, असं नाही. जी जी ठीक आहे मी ती पण सेवा करतो, पण हे जी सेवा आहे नेवाशाला जायचं आहे समजा किंवा काहीतरी, तर त्याचं काय करायचं, म्हणजे ते पण आजच जावं लागणार आहे. मग स्वामी त्यांना म्हणतात की वानर्या तुम्हा अंगी शिवावी असे जी जी आणि व्यापारू असे जी, दुसरंही काम आहे तरी नायका ते नेया. मग स्वामी म्हणतात असं करा, मग तुम्ही अंगी घेऊन जा शिंप्याकडे, परंतु सोबत आऊसांना पण घेऊन जा, नायका ते घेऊनही जा आणि त्यांना तिथे तुम्ही बसवा. या ते तेथ बसवा, त्यांना शिंप्याकडे बसवा तुम्ही. तुम्ही या आणि तुम्ही दुसऱ्या व्यापाराचं जे काही तुम्ही म्हणतात ते काम करण्यासाठी, ती सेवा करण्यासाठी तुम्ही परत या. हो काजी. मग भटोबासी गोसाव्यांची प्रमाणा लागी अंगी घेतली. मग भटोबासांनी मापासाठी स्वामींची दुसरी अंगी घेतली सोबत आणि ती अंगी नेऊन त्यांना दिलेली आहे शिंप्याला आणि सांगितलं की या मापाची दुसरी अंगी शिवायची या कपड्याची. आणि आऊसाला बसवलं की शिवून झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, यांच्याकडनं ती अंगी घेऊन मठामध्ये यायचं, असं सेवा त्यांना दिली. आऊ चाल मा तू तेथ बैस मा मी मागवता येईन. आऊसाला ते म्हणतात तू चल बरं माझ्यासोबत, स्वामींनी सांगितलेलं आहे सेवा, तू तिथे बस आणि मग मी परत येईन, मला दुसरी पण सेवा आहे. मग भटोबास आणि आऊसे गेली. भटोबासी एकू दामू शिवनावळी दिधला. एक दाम त्याच्या शिवण्याचा त्यांनी दिलेला आहे की एक अंगी शिवायचा एक दाम, तो भटोबासांनी त्यांना तिथेच देऊन टाकला आणि ते निघून आले. आता पैसे द्यायचं काम नाही, फक्त आऊसाला काय सेवा आहे, शिवलेली अंगी घ्यायची आणि घेऊन यायचं, बस एवढंच आहे. आऊसा तेथ बैसविली, बसायला लावलं तिला, तू बस इथे. भटोबास मागवते आले आणि भटोबास पुन्हा मठामध्ये आलेले आहेत. शिंपेनी म्हणितले. आता शिंपी जो आहे म्हणजे तो शिवणारा जो व्यक्ती आहे तो तिथे शिवतो आहे आणि शिवतानाच आता तो काही रिकामा आहे, त्याचं काम चालू आहे. मग तिथे आऊसा बसलेत, त्या आऊसाशी त्यांनी काय केलं, बोलणं सुरू केलं. हा रे, ते म्हणतात आई जया गोसावी यांची अंगी ऐसी परिमळ वहळ तरी ते गोसावी कैसे असती. ते म्हणतात की आई, आऊसांना ते म्हणतात आई, हे ज्या कपड्याची अंगी शिवायची आहे ती अंगी एवढी परिमळ बहळ आहे, परिमळाने कशी आहे, भरलेली आहे एकदम, किती सुगंध दया वस्त्राचा. असा सुगंध कितीतरी कपडे येतात माझ्याकडे शिवायला, पण असं सुगंध कधीच येत नाही. याचा किती सुगंध येतो आहे. तर ज्यांच्यासाठी अंगी शिवल्या जाते, तर जी अंगीच एवढी परिमळ वह आहे, म्हणजे ती कपडाच एवढा परिमळ बहळ आहे, तर ते गोसावी कैसे असती, ते स्वामी कसे असतील. मग तेव्हा आमच्या आऊसा म्हणतात, हा रे तुआ गोसावी जगन्नाथू नाही देखिला, तू स्वामींना बघितलं नाही का. ना आई, आऊसा कधी पण बोलताना स्वामी जगन्नाथा म्हणायचे, म्हणून विनंतीमध्ये आपण म्हणतो आऊसाच्या स्वामी जगन्नाथा, बाईसांच्या बाबा, भटोबासांचे गोसावी, असं आपण प्रार्थनेमध्ये बोलतो. आऊसा म्हणतात की तू कधी बघितलं नाही काय स्वामींना. तर म्हणतात ना आई, नाही आई मी कधी बघितलं नाही.
माझा स्वामी जगन्नाथ तू बरवा असे रे. आमचे स्वामी खूप सुंदर आहेत, खूप चांगले आहेत. हे अंगी शिवी तू पहिले काय कर, ही अंगी शिव, सदरा शिव हा, मग मी तुझं स्वामी जगन्नाथाचे दर्शन करू, मी तुला स्वामींच्या भेटीला घेऊन जाईन. मग त्याने अंगी शिविली. मग आला, त्यांनी ते सदरा शिवला आणि तो बाई आऊसांसोबत स्वामींच्या भेटीसाठी आलेला आहे. गोसाव्यांशी दुपारीचा पूजा सुरू झाला. आमच्या स्वामींना दुपारचा पूजा अवसर झालेला आहे. लीळेची सुरुवात झाली तेव्हा कुठला पूजा अवसर झालेला होता, सकाळचा पूजा अवसर संपन्न झाला. त्यानंतर भटोबास आणि आऊसा तिकडे गेले, आऊसा बसल्या, म्हणजे कमीत कमी 2 ते 2.5 तास लागला असेल सगळं ते शिवायला वगैरे सगळं. आणि मग दुपारचा पूजा अवसराची तयारी झाली आणि दुपारचा पूजा अवसर संपन्न झाला. स्वामींची आरोपणा झाली, गुळळा झाला, विडा ओळगविला, पहुड झाला, उपहूड झाला. मग गोसावी अंगणा विजय केले. अंगणामध्ये आमचे स्वामी आलेले आहेत. तेथ अंगी ओळगविली आणि तिथे स्वामींना ती अंगी दिलेली आहे की बाबा ही अंगी शिवून आलेली आहे वगैरे, ती आपण स्वीकारा. मग दंडवते घातली, श्रीचरणा लागला. त्यांनी दंडवत केल्या, श्रीचरणाला लागला. मग गोसावी मठावरी बीजे केले. आता मठावर बीजे करतात म्हणजे कुठून, छतावर गेलेत स्वामी. पण कुठून गेले, उंच मठामध्ये. उंच मठ माहिती आहे तुम्हाला डोमेग्रामला, कुठे डाव्या बाजूला की उजव्या बाजूला, मध्यभागी आहे. आता आपण असं उभं राहिलो तर उजव्या बाजूला राजमठ, डाव्या बाजूला प्रसन्न मठ आणि मध्यभागी उंच मठ आहे. तर त्या उंच मठाच्या आतमध्ये एक दादरा होता. दादरा म्हणजे वर जाण्यासाठी पायरी आहे. ती पायरी आहे, त्याच्यानी तिन्ही मठाच्या छतांवर जाता येतं. आता ती पायरी नाही आहे तिथे. त्याच्यावरून स्वामी छतावर गेले आणि छतावर जाऊन तिथे काय करतात स्वामी, श्रीचरणाला लागले. मग गोसाई मठावरी बीजे केले, आऊसा भीतरी आली. आता दुपारच्या वेळेला स्वामी मठावर का गेले असावेत याचा एक अंदाज लावलेला आहे की कदाचित ते शीत म्हणजे थंडीचे दिवस असणार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही जर का गावाकडे गेलात, आपल्याकडे तर थंडीच्या दिवसात पण सकाळी 8च्या नंतर गरम व्हायला लागतं आपल्याला. गावाकडे तसं नाही आहे. गावाकडे तुम्ही असं दुपारच्या वेळेला पण थंडी लागते, दुपारच्या वेळेला पण थंडी लागते. मग तुम्ही असं घरामध्ये बसलात की थंडी अशी झोंबते आतमध्ये अशा या टायमाला, आणि थोडं उन्हात गेलं की ते ऊन छान लागतं. गावाकडे त्याला म्हणतो ऊन गोड लागतं, बरं वाटतं. या स्वामी कदाचित ओतपडी घेण्यासाठी म्हणजे ऊन घेण्यासाठी म्हणून गेले असावेत. कारण की असं असतं की थंडीच्या ह्याच्यामध्ये पाणी पिलं की जास्त थंडी लागते. थंड पाणी पितो आपण, पाणी नॉर्मली असं थंड झालेलं असतं सगळं, ते पिलं की जास्त थंडी लागते. आणि म्हणून असेल का स्वामी थोडी थंडी असल्यामुळे स्वामी वरती ओतपडी घेण्यासाठी गेले असतील. आऊसा आतमध्ये आल्या तव उंच मठा अंतू नेनो कोणाचा उपहारू आला असे. उंच मठामध्ये कोणाचा तरी उपहार आलेला होता. बाईसे काहीसे या व्यापारा बाहेरी गेली असतील. बाईसा कुठल्या तरी एका सेवेसाठी म्हणून बाहेर गेलेल्या होत्या. आऊसा म्हणतात जाय रे थाळा घेऊन ये. तिने बघितलं एवढं सर्व अन्न आहे इथे, मग ती बाहेर आली आणि त्या शिंप्याला म्हणते जा बरं ताट घेऊन ये तुझ्या घरून. मग तो गेला, थाळा घेऊन आला. तयासी अन्न उपसोनी घाली ते असती आणि त्यांना स्वामींसाठी आलेला उपहार असेल तो त्यांना तो उपसून घालतायत, म्हणजे देत आहेत. हा दे ते दे ते दे असं मोकळ्या हाताने देणं चालू आहे. तेव्हा भट बाहिरीला कडून आले. तेवढ्यात भटोबास आले तिथे. हे काही आऊ करीतीसी. ते म्हणतात अरे तू हे काय करतेस. ते म्हणतात बाईसे भीतरी नाही. बाईसा पण आतमध्ये नाहीत, काय नाहीत. म्हणजे बाईसा आहेत तर भटोबास गप्प बसले असते की बाईसाच ह्यांनी सांगितलं असेल. बाईसांनी बाईसा पण नाही. यासी मी या शिवनावळी दिदली. तू ह्यांना अन्न देतेस का. यांना मी शिवनावळी दिदली म्हणजे शिवण्याचे पैसे मी याला दिलेले आहेत. मा तू यासी अन्न का घालितीसी. यांना तू अन्न वरून का देत आहेत. अशीच एक लीळा झाली ना आता मागे आपली कुठली, अशीच एक लीळा झाली की ते दिलेलं आहे तरी पण त्यांनी म्हणजे त्याचे पैसे दिलेले आहेत त्या बाईला, तरीसुद्धा त्यांना अन्नसुद्धा दिलं. आत्ता न पाहतातच झाली आपली लीळा. हां हां
ती जी बाई आलेली होती स्वयंपाक बनवायला, तिला तर स्वयंपाक बनवायचे पैसे दिले, ती स्वयंपाक बनवून निघून पण गेलेली आहे, परंतु तिला परत बोलवलं गेलं आणि तिला अन्न दिलेलं आहे. तेव्हा भटोबासांनी परत त्यांना म्हटलेलं होतं की आपण ह्यांना रुके दिलेले आहेत, म्हणजे रुपये दिलेले आहेत, आता तुला परत यांना काही अन्न देण्याची गरज नाही आहे, व्यवहार झालेला आहे. त्यांनी असं म्हटलं का 4 रुके त्यांना दिलेले आहेत. त्यांनी म्हटलं का की देवाचं भोजन बनवायचं का मी 3च रुके घेईन, मग तुम्ही त्यांना प्रसाद म्हणून अन्न देऊ शकता. पण त्यांनी म्हटलं नाही मी 4 रुपयेच घेते सगळीकडे आणि इथे पण 4च रुपये घेईन. मग काय तिने देवासाठी काहीच पैसे कमी नाही केले, म्हणजे ती सेवेअर्थाने ती करत नाही, ती व्यवसायाच्या दृष्टीने का नाही करते. मग आपण तरी कशाला तिथे हे दाखवायचं, तिला अन्न द्यायचं, ती अनुकूळ आहे का देवाविषयी, नाही ना, मग त्यांना द्यायचं नाही. तसं हा शिंपी आहे, या शिंप्याने म्हटलं का की बाबा जो मी देवाचं ते अंगी शिवायला दाम 1 घेतोय ते मला अर्धाच दाम द्या, किंवा मला दाम नको पाहिजे, मी दर्शन झालं देवाचं, मला दाम नको पाहिजे, हे घ्या, असं तो म्हटला का, नाही म्हटला. खोपडीची लीळा जर का आपण बघितलं आहे, ती 16 दामाचं बाईसा ज्या आहेत त्या बाजारातनं, बाईसा नाही भट्ट, ते करून आले, सगळं खरेदी करून आले आणि ते खरेदी करून आले, 16 दामाचं सगळा बाजार घेऊन आले. आणि त्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ते तिकडे आलेले आहेत तेव्हा स्वामींचं दर्शन झालं आणि ते विचारतात तुम्ही काल जे 16 दामाचं जे काय आणलं हे ह्या स्वामींचं होतं का. ते म्हणाले हो. त्यांनी काय केलं, ते 16 दाम त्यांना दिले. किंवा अडकित्ता, तिथे म्हणजे ती लीळा एक आष्टीची पण येते आणि खोपडीची पण येते. अडकित्ता घाण ठेवलेला आहे आणि मग ते म्हणाले तो काल जे तुम्ही असा अडकित्ता घाण ठेवला तो या गोसाव्यांचा. ते म्हणाले हो. मग ते म्हणाले तुम्ही या आणि तो अडकित्ता घेऊन जावा. म्हणजे अशा प्रकारे ही आहे अनुकूलता. या दोघांनी काही अनुकूलता दाखवली नाही, मग ह्यांना अन्न देण्याचा काही संबंधच नाही. म्हणून ते त्या ठिकाणी भटोबास म्हणतात मी यांना शिवण्याचे पैसे दिलेले आहेत. मा तू यासी अन्न का घाली तीसी का देतेस. यावर ते आऊस आपण भडकल्या. ते म्हणतात उगास रे बा नागना, अरे नागदेवा गप्प बस. चक्र स्वामीचेनी प्रसादे अपार असे, देवाच्या कृपेने भरपूर आहे. आमच्या आऊसांच्या मुखामध्ये चांगदेव नाव नव्हतं बरं का, चक्र स्वामी ते म्हणायचे. म्हणजे आमच्या स्वामींचं नाव काय आहे, चक्रधर स्वामी हेच नाव आहे आमच्या स्वामींचं. चक्र स्वामीचेनी प्रसादे, अरे देवाच्या दयेने भरपूर आहे आपल्याकडे. तुझंही पुरेल, माझंही पुरेल आणि यासीही पुरेल. तुला पण, तू जेवायला बसला तुला पण पुरून उरेल, मी बसली तर मलाही पुरून उरेल आणि ह्याला जरी दिलं तरी ह्याला पण पुरणार आहे, कमी पडणार नाही काही. तू उगाच काही तनतन करू नकोस. मग भटोबास बघतात स्वामी कुठे आहेत. त्यांना माहिती आहे की अशा वेळेला स्वामी कुठे असणार आहेत, मठावर असतील, छतावर असतील. मग भटोबास वरी मठावरी गेले, छतावर गेले. जी देखिली की आऊचे, म्हणजे स्वामींना ते म्हणतात बघा बरं हे आऊसाचं काय वर्तन चालू आहे. मिया शिवणावळीचा एकू दामू दिलेला, बाईसे बिडारा नाही. मी शिवण्याचे पैसे दिलेले आहेत, बाईसा पण मठामध्ये नाही आहेत. आणि ही आऊसा त्या शिंप्याला सगळं अन्न देऊन राहिले, भिक्षांना आलेला आहे. तो शिंपी कोण आहे, कसा आहे, काय खातो, त्याचं काय विनियोगाला नेतो, तो सांडून टाकतो का, फेकून देतो का, म्हणजे काय त्या अन्नाची अवहेलना करेल. आणि ते भिक्षांना आहे सगळं. जरी ते शिल्लक राहिलं तर आमची भक्त मंडळी काय करते आहे, ते सगळं त्याचं पाणी भात करून ठेवणार, शिळं पाकं खाणार, संध्याकाळी शिळं खाणार, मिरसं खाणार, पण टाकणार नाही. एवढे त्या अन्नाची काळजी घेतल्या जाते आणि ते शिंपाला देऊन टाकते सरळ. आणि ऐसीची जी हे आऊ, अजून काय सांगू तुम्हाला देवा, मी तुम्हाला काल सांगितलं नाही, पण काल मी गोसाव्यांसाठी उपाहनो लागवणी रुवाचे लोणी आणविले होते. रुकाचे म्हणजे रुपयापेक्षा एखादं किंवा दामापेक्षा थोडं कमी असलेलं असं जे काही चलन आहे त्याचं मी तुमच्या उपाहनासाठी म्हणजे चपलेला लावण्यासाठी लोणी आणलेलं, जेणेकरून ती चप्पल कशी राहणार, मुलायम राहणार, स्वामींच्या श्रीचरणाला त्या वाहनांचा त्रास होणार नाही. म्हणून ते मी लोणी तिला एका रुवाचं आणायला सांगितलं. तर तिने काय केलं, आधाबरी या आपल्या खांडवा धोविला, तिने अर्ध्याच रुवाचं तिने लोणी आणलं आणि अर्ध्या रुवाचं काय केलं,
स्वतःचा तो मोठा कपडा त्या धोब्याकडनं धुवून घेतला तिने. तो पोटविला म्हणजे इस्त्री वगैरे सारखं असं सगळं करून घेतलं त्याच्याकडनं. म्हणजे त्यामध्ये सुद्धा तिने काय केलं, अशी तिने वर्तन केलं. अवघं ते रुक आणि त्या अवघ्या रुक्याचं जेवढं लोणी येईल तेवढं लोणी स्वामींच्या उपयोगी जावं, हा उद्दिष्ट भट्टोबासांचा आहे. आणि त्याच्यात आऊसाने स्वतःचाच कपडा त्याच्यात धुवून घेतला. अब स्वामींचा काही कपडा धुतला असता त्याच्यात तर गोष्ट वेगळी होती. तया अन्न घातले आणि वरून ह्याला अन्न पण आता ते देतात. आणि आपण लवलवणी ऐकू आली आणि तिला कळलं की भट्टोबास माझी आता काहीतरी जाऊन स्वामींकडे काहीतरी तक्रार करणार. लगेच ते कसं तरी अन्न त्याला नाही दिलं आणि पटकन धावून आल्या, लवलवणी घाईघाईमध्ये आल्या आणि ऐकायला आल्या. ऐकले आणि तिने तिच्या कानावर ते पडलंच. भट्टोबास मोठ्याने सांगत असतील, ते पायरी चढता चढता तिला ऐकू आलं असेल. आणि मग ऐकून तमली म्हणजे रागवली. सडी पड रे नागण्या, अरे काय माझ्या चुगल्या लावतो, सडी पड, सडशील तू. चक्रस्वामी या वांचुनी नाही कोणाची चाड, देवाशिवाय मला कोणाची आवड नाही इथे. मी काय तुमच्या लोकांसाठी राहते का इथे, मी देवासाठी राहते. त्यांची आवड आहे म्हणून मी राहते, त्यांची आवड म्हणून तुमच्या लोकांचं मी सहन करते. असं काय खूप वाक्य बोलली असेल बरं का. इथे लीळाचरित्रात तसं काही आलं नाही. लीळाचरित्रामध्ये बहुतांशी कोणी काय वाईट बोललं याचं जास्त विश्लेषण येत नाही. एका वाक्यामध्ये फक्त ते आलेलं आहे. नाही कोणाची चाड असं म्हणतात. आता आऊसा चुकलेले आहेत. मुळात म्हणजे माझं म्हणणं असं आहे की माणसाने कधीच चुकू नये. आपल्याला जर का आपला स्वाभिमान वगैरे असतो की आपल्याला कोणी चुकल्यानंतर बोललं तर आपल्याला लगेच राग येतो. कोणी जर का ते पाणी वाढताना सांडलं, आपण म्हटलं सांडू नका, हो माहिती आहे आम्हाला, असं बोलतात लोक बरं का. ते असं नाही बघणार की हो चुकलं, सांडलं नाही पाहिजे. ते उलट बोलणार. का हो तुम्ही जेवलात का? मग आम्हाला काय, आम्ही काय तिकडून जेवून आलो काय? जेवायलाच आलो ना आम्ही. अरे हे काय वाक्य आहे? जे मामाजी आम्हाला सांगायचे. काही लोक असे असतात की त्यांना तुम्ही काही जरी विचारलं ते उलटच उत्तर देतात. त्यांना जर का म्हटले तुम्ही की तुम्ही जेवणार ना, मग काय उपवास आहे काय आमचा, म्हणजे असंच उत्तर देणार ते. किंवा तुम्ही अमकं मग ते उलटच उत्तर देणार. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण आतमध्ये जाऊन आपल्या थोबाडीत मारून घेतो की मी बोललोच काय या माणसाशी. अशा प्रकारचे लोक असतात. तर तसं असलं नाही पाहिजे. मुळात म्हणजे आपल्याला जर का आपली चूक सांगितल्यावर जर का राग येत असेल तर अशा माणसाने आयुष्यात कधीच चुकू नये, चुकायचंच नाही. आणि जर का चुकलं तर कधीही चूक मान्य करायची. एकदम सोपा मार्ग आहे. एक तर चुकायचंच नाही आणि चुकलं तर चूक मान्य करायची, स्वतःहून सांगायची. एकदा आम्ही संवत्सरला असताना तो एक नळ उघडतच नव्हता आणि नळ उघडायला मामाजी आणि मी, म्हणजे मी ते उघडत होतो, मामाजी सांगत होते असं फिरव तसं फिरव. तो इतका टाईट झालेला तो उघडच ना. मग विश्रांतीची वेळ झाली. मामाजी बोलले की आता दुपारी बघू आपण नंतर. मग आता मी आपलं मामाजींना सरप्राईज द्यायचं म्हणून की मामाजी जेव्हा संध्याकाळी म्हणजे विश्राम करून बाहेर येतील तेव्हा मामाजींना दिसेल की अरे नळ तर उघडला आहे, म्हणजे मामाजी यायच्या आत आपण नळ उघडायचा. मग मामाजींना मी जाऊ दिलं आणि थोड्या वेळाने मी पकड घेऊन आलो आणि तो नळ पकडून तर असा केला तर जेवढा भाग पकडीमध्ये पकडले तेवढा भाग तुटला. आता तेव्हा आमच्याकडे एवढे पैसे नसायचे बरं का. आम्ही मार्गात होतो ना, 1 रुपया दक्षिणा, महिन्याची 30 रुपये दक्षिणा मिळायची. आमच्याकडे एवढे पैसे नसायचे की ते नळ विकत आणायचा. मी एवढा घाबरून गेलो की नळ तुटला तर तुटला, नुकसान केलं तर केलं, नुकसान भरपाई पण मी करू शकत नाही. आणि मामाजी आता काय ओरडतील तो एक परत वेगळं, परत त्यांच्या नजरेत आपली इमेज डाऊन होणार ते एक परत वेगळं, यांनी काय करून ठेवलं, असं सगळं टेन्शनमध्ये होतो मी. आणि मग मी आपल्या त्या नळाच्या आसपास चक्रास मारतोय असं मामाजी बाहेर येईपर्यंत. आणि मामाजी बाहेर आले आणि डायरेक्ट त्या नळाकडेच आले आणि बघितलं अरे नळ तुटला. म्हटलं मी तोडला, मी सरळ सांगून टाकले मी तोडला. ते लगेच बोलले काय ठीक आहे, काय हरकत नाही, नवीन नळ घेऊन ये. त्यांनी पैसे दिले. का मार्गातच होता वाटतं नळ. म्हणजे तिथे जर का म्हटलं असं नाही मला नाही माहिती वगैरे, मी असं हे केलं असतं तर नसतं चाललं ते. त्याच्यापेक्षा आपली चुकायचं
चुकलं तर स्पष्टपणे सांगा मी चुकलो म्हणून. समोरचा माणूस जो काय एकदम रागात येणार आहे तो एकदम नॉर्मल होऊन जातो की जरा चुकला तर चुकलं, पण चूक तर मान्य केली की नाही. आता चूक मान्यसुद्धा नाही करायची आणि वरून अरे रावीसुद्धा करायची. बरं, चूक मान्य करू नका, गप्प बसा. कोणी तोडला नळ माहिती नाही, गप्प बसा. पण मध्येच आरेरावी पण नका करू. काही लोक काय करतात, आरेरावीसुद्धा करतात. मग समोरच्या माणसाला वाटतं ही व्यक्ती चुकली तर चुकली आणि वरून बोलते सुद्धा आहे. मग त्या व्यक्तीबद्दल काय मनामध्ये येणार, ते स्वामींच्याही मनामध्ये आलं. स्वामी म्हणतात वानऱ्या घाला घाला नायका ते पैलाडी. काढा बरं यांना बाहेर, उगाचच मोठ्या मोठ्याने ओरडतायत. एक तर अशा चुका तर केल्याच केल्या. परमार्गीचं द्रव्य त्या धोब्याला देऊन बसले, परमार्गीचं अन्न त्या शिंप्याला जाऊन बसले, परमार्गीचं अन्न त्या बाईला दिलं, सुगरणबाईला. त्याच्यानंतर आता भटोबास जर का सांगतायत तर भटोबासांना सुद्धा ओरडतायत आणि काय बोलतायत, सडशील म्हणून बोलतात. भटोबासांना बोललेलं देवाला सहन होणार आहे का? नाही सहन होणार. आणि ते पण असं वाक्य, येथीच्या साधकाच्या मुखी असं वाक्य नाही पाहिजे. तू सडशील, तू मरशील, देव तुला बघून घेईल बरोबर, हे सुद्धा बोलायचं नाही. देव बघून घेणारच आहे तर मग आपण कमेंट करायची काय गरज आहे? आपण काहीच बोलायचं नाही, गप राहायचं, शांत राहायचं. आमच्या बाईसा एवढं कोणाचं ऐकून न घेणाऱ्या बाईसा आपण जेव्हा पांड्या आणि हंसराजा त्यांना वाईट साईड बोलतात, बाईसा एक शब्दाने त्यांच्याशी भांडत नाही. बघा ना, बाईसा इथे आपल्याला भांडणाऱ्या बाईसा दिसतात, तुझा मडा बांधे घागरा वगैरे, पण कुणासाठी? देवासाठी जर का कोणी वाईट बोललं तर. बाईसांना ते वाईट बोलले पण बाईसा एक शब्दाने भांडल्या नाहीत, ही बाईसांची खासियत आहे. असं असलं पाहिजे. आणि येथीचा साधक येथीच्या साधकाला सड रे असं म्हणत असेल तर स्वामींना ते सहन होणार नाही. आचार्य म्हणतात ते एकदम बरोबर आहे, विधीमध्ये आहे, वाया गेलं नाही पाहिजे या दृष्टिकोनातनं ते आहे. म्हणून आचार्यांचं बरोबर आहे. आचार्य जे स्वामींना सांगतात ती चुगली नाही आहे, हे कुठेतरी बंद झालंच पाहिजे. परमार्गीचं द्रव्य अन्न असं वाया नाही गेलं पाहिजे म्हणून ते सांगतात. पण त्यावर आऊसांचं विनम्रता नाही, माफी मागणे नाही, चुकी मान्य करणे नाही. उलट भटोबासांनाच घाणेरड्या शब्दामध्ये ते बोलले की सड, तू मर असं बोलले. स्वामी म्हणतात ह्यांना पकडा आणि यांना मठाच्या बाहेर घाला बरं. आणि मग भटोबासी गची दिलेली, भटोबासांनी पण पकडलं त्यांना आणि मठाच्या बाहेर घेऊन चालले. पहिलो ठावावरी चालविली, पहिलं ठाववरी गेली, लोटत लोटत त्या दरवाजापर्यंत नेलेलं आहे महाद्वारीच्या. आत्ता आऊसांच्या लक्षात आलं की मी खरोखरच चुकलेली आहे. हे देवासाठी आलेलं मी माझ्या मनाने वाटलं. देवाने सांगितलं असतं द्या, बाईसांनी सांगितलं असतं द्या तर गोष्ट वेगळी होती. मी माझ्या मनानेच दिलेलं आहे. आणि बरोबर आहे, त्याला जर का आपण पैसे दिलेले आहेत तर मग परत देण्याची काय गरज आहे आपल्याला, अन्न वगैरे. आणि भटोबासांना बद्दल मी जे काय बोलली ते सुद्धा चुकीचं आहे. पश्चाताप झाला त्यांना. आता पश्चाताप कधी झाला, जेव्हा स्वामींच्या बोलण्याचा जो काही टोन आहे तो एकदम रागीट आहे. कारण स्वामीसुद्धा काही मस्करीमध्ये बोलले नाही आहेत, सहज बोललेले नाही आहेत. स्वामीसुद्धा रागावूनच बोललेले आहेत. यांना काढा बरं बाहेर मठाच्या, असं रागामध्ये बोलले आहेत. स्वामींचं ते श्रीमुख बघितलं असेल त्यांनी, ते शब्द ऐकले, तो आवाज ऐकला, त्या शब्दातला जो काही धारधारपणा आहे तो आऊसांनी ऐकला. आणि त्यांना असं झालं की इथे आपण काय रागाच्या भरात काहीतरी करायला बोलायला बसलो एक, आणि इथे देव आपल्याला मठाच्या बाहेर काढतायत. परत घेतील की नाही घेतील देव आपल्याला मठात. त्या दिवशी नाथोबा आणि भटोबासांना देव आतमध्ये घ्यायला तयार नव्हते. बाईसा बोलल्या म्हणून आत घेतलं. आपल्याला जर का बाहेर काढलं तर आपण तर देवाच्या काहीच कामाचे नाही. भटोबास तरी स्वामींची सेवा जास्त करतात, आपण तर तसे काहीच देवाच्या कामाचे नाही. मग आपल्याला जर का बाहेर काढलं आणि परत नाही घेतलं देवानी तर मग कसं होईल. आऊसाला एकदम पश्चाताप झाला, दुःख झालं, एकदम तमतम होती ती. खाली आल्या, ते टेम्परेचर कमी झालं एकदम त्यांचं. आणि काकुलती आली, काकुलती करायला लागल्या, गया वया करायला लागल्या. काही से अरे बा नागना पैलाडी घालसी, अरे कशासाठी मला नेतोस रे बाहेर, मी तुझं आपली वाटी देईन. मला म्हणजे देवापेक्षा मला देवापासून मला लांब नेऊ नको, मला देवाच्या या मठातनं बाहेर काढू नकोस. मला देवानी जरी सांगितलं तरी तू मला या मठातनं बाहेर काढू नको. पाहिजे तर मी तुला काय करेल, माझी वाटी देईल, माझ्याकडे चांगली वाटी आहे, मी तुला ती देईल. नको रे बा नागना माते पैलाडी घालू, मला खरंच बाहेर नको काढूस रे बाबा.
मी तुझा आपुलिये परवंटीचा खांडवा देईन, मी तो कपडासुद्धा तुला देईल, माझ्याकडे चांगला कपडा आहे. भटोबास म्हणतात आऊ आताची तव जाय. भटोबास कोण आहेत? भटोबास म्हणजे आपण नाहीत. आपल्याला जर का असं कोणी सांगितलं ह्यांना बाहेर काढा, तर आपण तर त्यांना एकदम रागारागात निघा, तुमची गरज नाही वगैरे वगैरे बोलू. पण ते भटोबास आहेत. स्वामींनी त्यांना नेतृत्व दिलेलं आहे. सगळ्यांना सांभाळून घेण्याची वृत्ती असलेली व्यक्तिमत्व आहे भटोबास म्हणजे. एवढी चूक झाली, भटोबासांना ते म्हटले चढ रे वगैरे म्हटले, एवढा सगळा उद्धटपणा करून सुद्धा आणि स्वामींनी आज्ञा देऊन सुद्धा भटोबासांना काय म्हणतात की आताची तव जाय. बघ आता स्वामी रागावलेले आहेत, आता तू जा, आता तू आग्रह करू नको, आता थोड्या वेळासाठी बाहेर जा आणि मग उद्या ये. उद्यापर्यंत स्वामी पण शांत होतील, सगळा स्वामींचाही राग जाईल आणि मग उद्या ये तू शांतपणे. म्हणजे किती सामंजस्याची भूमिका भटोबासांची आहे. मग आऊसे देईगावा गेली आणि मग आऊसा देवगावला गेल्या. चारी पहार दुःख करीते होती. 4 प्रहर म्हणजे रात्रभर दुःख करत होती आऊसा. पश्चाताप झाला आऊसांना भरपूर. आणि मग या ठिकाणी उद्यासीची तळेगावाची पाणी वाटा आपण्या ते उतरविले. जसं देवगाव आहे ना पलीकडे भामाठाणा आहे, तसंच तिकडे काय आहे तळेगावसुद्धा आहे, पण ते तळेगाव आता उपलब्ध नाही आहे. तर त्या तळेगावच्या जो गाव आहे त्या गावाच्या कडे जो घाट आहे गावाच्या दिशेला, त्या घाटाकडनं ते उतरलेत, म्हणजे पाण्यामध्ये उतरलेत. कारण की नदी तिथे काय आहे, पाणी खोल नाही आहे, उथळ आहे नदी तिथे. म्हणजे नदीतनं जर का तुम्हाला जायचं तर कुठे खोल आणि कुठे उथळ हे माहिती असलं पाहिजे. त्याला म्हणतात नदीचा उतार माहिती असणे. खोल असेल त्या भागातनं गेला तर बुडून जाल, आणि जर का उथळ नदी ज्या भागात आहे मग तिथे गुडघाभर किंवा कोपराभर पाणी असं असतं आणि मग तिथून जाता येतं. तळेगाव जे गाव आहे तिथला जो घाट आहे तिथून जर का उतरून आले तर तिकडे उथळ नदी असल्यामुळे तिथून सहजपणे येता येतं, म्हणून तिथला घाट ते उतरले. आणि मग डोमेग्रामासी आली, गोसाव्यांशी दंडवते घातली, श्रीचरणा लागल्या. जीजी बापुडा नायकू केही न धडावाजी. मग देवाला विनंती करतात की देवा, बापुडा बिचारा हा जो नायक आहे म्हणजे आऊसा आहे, बिचारी आऊसा, तुम्ही कधी हिला कुठेच धाडू नका, म्हणजे पाठवू नका. न धाडावाजी म्हणजे काढू नका, न पाठवावाजी कुठे पाठवू पण नका. बापुडा थोर दुखिया होत असे जी, मला खूप दुःख होतं देवापासून जर का लांब गेलो, असनिधानात गेलं तर मला खूप दुःख होतं. स्वामी म्हणतात येथून न पठवी जे तरी न पुसत काही करू नको जाओ. आम्ही तर तुम्हाला कुठेच पाठवत नाही, परंतु आम्हाला विचारल्याशिवाय उगाचच स्वतःच्या मनाने आणि शोक्तीने कुठलंही काम करायचं नाही. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. स्वतःच्या मनाचं काहीही विधी निर्माण करायचा नाही. स्वतःच्या मनाचं काहीही शास्त्र स्वतःच्या मनाने सांगून शोक्तीने तयार करून लोकांना सांगत बसायचं नाही. हे फक्त इथे देवाने जे सांगितलं तेच फक्त आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे असं स्वामी सांगतात. जी म्हणून श्रीचरणा लागली आणि मग श्रीचरणाला लागली. प्रायश्चित झालं, दुःख झालं. अशा पद्धतीने आऊसा ज्या आहेत, आऊसांचं या ठिकाणी आपण हा प्रायश्चित्त विधी या ठिकाणी बघितला. तर या ठिकाणी आपण भट्टोबासांची जी सामंजस्य भूमिका आहे ती सामंजस्य भूमिकासुद्धा बघितलेली आहे. येथीचा जो साधक आहे, आमच्या स्वामींचा जो साधक आहे, तो किती समजदार असतो, तो किती समजून घेतो परिस्थितीला. आणि आमच्या हे स्वामींनी सांगितलं बाई तयासी असेल तर तुम्हासी असेल, त्यांच्याकडे अधिकार असेल, त्यांच्याकडे पदार्थ असेल तरच तुम्हाला भेटणार. तुम्हाला नाही भेटला याचा अर्थ त्यांची परिस्थिती नाही आहे, त्यांचा अधिकार नाही आहे. समजून घ्यायचं आपण. हे समजून घेणारे आमचे स्वामींचे साधक आहेत. म्हणून इथे कुठेही काय झाले तरी भटोबा समजूतदारपणा जो आहे तो भटोबासांचा आम्हाला या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून आमच्यातल्या आमच्यातसुद्धा आपल्यातल्या आपल्यात कसं असतं नाही का, आपण एकत्र आल्यानंतर एकमेकांचा पाय एकमेकाला लागतो, एकमेक कुठेतरी काहीतरी खटकतो, आपण काहीतरी एकमेकांना आपलं वाईट वाटतं. म्हणजे कधी कधी समोरच्याच्या मनामध्ये तसं नसतं, पण आपण ते मनाला लावून घेतलो की ते मला असे कसे काय बोलले की तुम्ही वाढू नका म्हणून, म्हणजे मला काय वाढता येत नाही का. अहो ते म्हटले की तुम्ही आराम करा, तुम्ही नका वाढू, मी वाढतो, सगळी सेवा मी करतो, असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपण त्याच्यातनं उलटा अर्थ काढला. आपण बहुत लोक एकत्र आलो की हा घटना घडत असतात.
एकमेकांचं एकमेकाला काहीतरी पटत नाही, वाद होतात, एकमेकांविषयी मन खराब करून घेतो आपण, येतो चांगल्या कार्यासाठी विधीसाठी आणि अविधी करून बसतो. इथे मुंगेविरू चिंतायला सांगितलं नाही, आम्ही आमच्याच लोकांविषयी वैरत्व चिंतून बसतो. परंतु लीळाचरित्रातलं व्यक्तिमत्व जर का आपण पाहिले, स्वामींचे वचनं आपण पाहिले, तर स्वामी सांगतात समजदारपणा तुमच्यामध्ये असला पाहिजे, लोकात असो नसो तुमच्यात असला पाहिजे. तर तुम्ही त्या एका धर्माचं आणि तुमच्यातल्या धर्माचं तुम्ही नेतृत्व करणारे तुम्ही ठरू शकता. तुम्हाला तुमच्यातल्या धर्माचं नेतृत्व करायचं आहे, समाजातल्या नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा धर्म पुढे न्यायचा आहे, त्याचं नेतृत्व तुम्हाला करायचं. ते पुढे कधी जाईल? जेव्हा तुम्ही निर्दोषपणे जाल तेव्हा ते पुढे पुढे जाईल. जर का तुम्ही दोषयुक्त वर्तन केलं तर तुमचाच धर्म तुमच्यामध्येच पुढे जाणार नाही. म्हणून आपल्यामध्ये सामंजस्यपणा असला पाहिजे. एकमेकांविषयी काही वाटलं लगेच तिथे समोरासमोर बोलायचं की मला तुम्ही असं बोलल्यामुळे मला असं तुमच्याबद्दल मनामध्ये आलं की तुम्ही मला दोषयुक्त बोललात. तर ते पण म्हणतील नाही मी तुम्हाला तसं नाही बोललो, मी तुम्हाला अशा दृष्टीने बोललो. लगेच तिथे क्लिअर होतं. आपल्याला जर का कोणी म्हटलं की तुमच्याबद्दल अमक्याने मला अशी निंदा केलेली आहे, आपण लगेच त्या व्यक्तीशी भांडायचं नाही. आपण म्हणायचं तुम्ही अमक्याविषयी असं सांगितलं का, तर मी तसं नव्हतं केलं, मी असं केलं होतं. आपण क्लिअरिटी आपली द्यायची. लगेच तिकडे सगळं मिटवून टाका. हिशोब ठेवू नका कुठलेच कर्माचे. हे तुम्हाला तुमच्या मोक्षाला जाण्याला अडथळा ठरणार. पद्मनाभी देवानी परमानुभव देवांची निंदा केली, अपशब्द बोलले. त्यांचा काय अनुभव फक्त परमाणू एवढाच आहे काय, म्हणून त्यांचं नाव परमानुभव देव ठेवलं. त्याच्यामुळे त्यांची शिष्यमंडळी दुखावले, ते गुरु दुखावले. स्वामींनी त्यांना आतमध्ये घेतलं नाही. स्वामी म्हणतात हा त्यांचं चैतन्य दुखून आला. म्हणजे एका अन्य साधूचं अंतकरण दुखवल्यामुळे, अन्य साधू आहे बरं का, त्यांचं अंतकरण दुखवल्यामुळे राजमठामध्ये यायला परवानगी नाही आहे. मग जर का आम्ही येथीच्याच साधकाचं जर का मन दुखवलं तर आम्हाला मोक्षाचा दरवाजा उघडा होईल का? आमच्यासाठी ज्ञानाचा दरवाजा उघडा होईल का? स्मरणाचा दरवाजा उघडा होईल का? सेवादास्याचा दरवाजा उघडा होईल का? नाही होणार. म्हणून आमच्या या संपूर्ण लीळाचरित्र वाचत असताना नुसतंच लीळा वाचून नाही काढायच्या, तर ह्या विशेषता पण आहेत. भट्टोबास इतक्या समजदारीने घेतात. एका क्षणा पहिले ज्या बाईंनी त्यांना असं अपशब्द बोललेत त्या व्यक्तीला ते समजून सांगतात की आत्ता नको, नंतर थोड्या वेळाने ये. स्वामी पण राग शांत होईल आणि मग उद्या येऊन देवाकडे तू माफी माग, असं त्यांच्या दोष निरसनाचा उपाय सांगतात ते. आपण तर म्हणून मला त्यांनी शिवी दिली का, मग त्याचं वाईटच झालं पाहिजे. आपण तसं नाही पाहिजे आपलं. उलट त्यांनी आपल्याला शिवी दिली तर देवाला विनंती केली पाहिजे की देवा त्यांचा प्रसव नाही वाढला पाहिजे, त्यांचा जो काही दोष घडला असेल तर तो निरसून गेला पाहिजे, क्षालन झाला पाहिजे आणि त्यांचा मोक्ष मार्गामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा त्यांच्या आला नाही पाहिजे या गोष्टीमुळे, अशी विनंती आपण दुसऱ्यासाठी करायची. याला निमित्तविधी बोलतात. तुम्ही स्वतःसाठी विनंती करता त्याला निमित्तविधी बोलतात, तुम्ही दुसऱ्यासाठी विधी बोलता तेव्हा त्याला निमित्तविधी बोलतात. तो निमित्तविधी पण आपल्याला साधला पाहिजे. तर आजच्या या डोमेग्राम लीळांच्या 12व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी उत्तरार्ध 155 क्रमांकाची सिंपे भोजन अपराधे आऊ दवडणे या लीळेवर श्रवणाने चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.